दापोली तालुक्यातील केळशी येथे हिंदू मुस्लिम एकात्मतेचा सुंदर मिलाफ असलेले हजरत पीर याकूब बाबा सरवरी यांचा उर्स साजरा झाला। सुमारे 400 वर्षांपूर्वी केळशीला या संत पुरुषाचे आगमन झाले। अंगावर फाटके वस्त्र, कफणी, शुभ्र दाढी अशी 6 फूट उंचीची ही व्यक्ती होती। त्याच्यासोबत 10-12 वर्षांचा चेला हिम्मत खान होता। केळशी येथील हिरजी गुजर नावाच्या व्यापाऱ्याने या अवलियाला ओळखले आणि त्यांची सेवा केली। व्यापारात त्यामुळे खूप फायदा झाला। त्या परिसरात सर्व धर्म समभाव, माणुसकी हा संदेश बाबांनी दिला। छत्रपती शिवाजी महाराज दाभोळला आले असता तेथे विजापूरचा अंमल होता। बाबांची कीर्ती ऐकून शिवाजी महाराजांनी या संत पुरुषाची भेट घेतली। त्यांनी सबुरीचा सल्ला त्यांना दिला। त्यानंतर महाराजांनी दाभोळ प्रांत काबीज केला। महाराजांनी बाबांना दर्गा बांधण्यासाठी 653 एकर जागा देखील दिली। छत्रपती संभाजी महाराज, थोरल्या बाजीरावांनी देखील बाबांच्या दर्ग्यासाठी प्रयत्न केले अशी इतिहासात नोंद आहे। मानवता जपणाऱ्या हजरत पीर याकूब बाबा यांचा 345वा उर्स सोहळा हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या भक्तिभावाने यावेळेस साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर याकूब बाबांची एक स्टोरी कानावर ही झाल्यानंतर स्वतः महाराज याकूब बाबासाठी भेटण्यासाठी आले होते। त्यांचा विचार होता की दाभोळवरती मी सॉरी करीन, मात्र याकूब बाबांनी असं सांगितलं की मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही दाभोळवरती सॉरी करायची। मात्र महाराजांना असं वाटलं की कोणती अवलिया आहे, मी कसंही करणार। मात्र ते वादळात जाऊन अडकल्यानंतर शिवाजी महाराजांना आठवण आली की बाबांनी जे शब्द बोललेले आहेत ते खरोखरच काहीतरी आहेत आणि हे अवलिया आहेत मोठे। तेव्हा पुन्हा येऊन जेव्हा बाबांनी सांगितलं की तू जाऊन दाभोळवरती सॉरी कर, तेव्हा तू फतेह होशील। त्या कारणानिमित्त तो फतेह झालेले आहेत। त्या निमित्ताने आज हजरत पीर याकूब सरवरी दर्गा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांनी 653 एकर जमीन या दर्ग्यासाठी इनाम दिलेली आहे। त्याकरिता येणाऱ्या लोकांच्या भाविकांसाठी म्हणजे उर्स सोहळ्यासाठी किंवा यूथ फुलांच्या दिवाबत्तीसाठी ही जमीन त्यांनी देवस्थान म्हणजे इनाम म्हणून दाभोळपत्राने आम्हाला या दर्ग्यासाठी दिलेली आहे। ते एक खूप चांगले हिस्टोरियन आहेत, विश्वास पाटील म्हणून आपण नाव ऐकलं असेल। ते आमचे चांगले फॅमिली फ्रेंड्स आहेत। तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं कोकणातलं जे त्यांच्या वेगवेगळ्या इतिहासातल्या टिप्पण्या आहेत त्याचा अभ्यास चालू असताना त्यांना याकूब दर्ग्याची ही जी गोष्ट आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी ते इथे आले होते। आणि आमचं गाव इथे जवळच मुरुंडीला असल्यामुळे आम्ही तिकडे देवीच्या दर्शनाला आलो होतो। तर ते दर्शन घेतल्यावर त्यांचं माझं फोनवर बोलणं झालं, तर त्यांनी मला सांगितलं की आवर्जून तुम्ही बाबांचा हा जो दर्गा आहे तिकडे या आणि तिकडे तुमचं मथा टेकून दर्शन घ्या। आणि त्या दृष्टीने आम्ही खाली महालक्ष्मीचं देऊळ आहे तिकडे दर्शन घेतलं आणि तिकडनं इकडे आलो। मला असं कळलं की महाराज जेव्हा दाभोळवर चढाई करणार होते तेव्हा बाबांनीच त्यांना काही दिवसांसाठी थांबायला सांगितलं होतं आणि महाराज त्याप्रमाणे पहिल्यांदा चढाई केल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी ती परमिशन दिली त्यानंतर महाराजांनी चढाई केल्यावर त्यांनी दाभोळगड जिंकला आहे। सो इतिहासातल्या एवढा मोठा घटना इथे घडलेली असल्यामुळे आज मला फारच बरं वाटतंय आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या कोकणाचा इतिहास जो आहे हा जागृत करण्यासाठी स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील अशा ठिकाणी आणून अशा मोठ्या व्यक्तींची दर्शनं घेणं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।